योद्धा न्यूज मराठी. जळीतग्रस्त कुटुंबांच्या अश्रूंना मिळाला मायेचा ओलावा. गणेश शेठ थिगळे आणि माऊली सेवा प्रतिष्ठानचा मदतीचा हात. मंचर गावडेवाडी दुर्दैवी आगीच्या घटनेत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी राजगुरुनगरमधील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक गणेश शेठ थिगळे आणि माऊली सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने बाधितांना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडवण्यात आले आहे. प्रतिष्ठानतर्फे अन्न आणि वस्त्र पुरवठा, माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या संकटग्रस्त कुटुंबांना आधार म्हणून पुढील 2 महिने पुरेल इतका जीवनावश्यक किराणा माल आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. कुटुंबाचे संसार पुन्हा उभे राहण्यासाठी प्राथमिक गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने ही मदत देण्यात आली. थिगळे परिवारातर्फे आर्थिक मदत केवळ वस्तू स्वरूपात मदत करून न थांबता राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक गणेश शेठ थिगळे यांनी वैयक्तिक आणि थिगळे परिवाराच्या वतीने या कुटुंबांना 10,000 रुपयांची रोख मदत सुपूर्द केली. अचानक आलेल्या या संकटामुळे खचलेल्या कुटुंबांना या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मान्यवरांची उपस्थिती या मदत वाटप प्रसंगी राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक गणेश शेठ थिगळे, माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, मुख्याध्यापक संजय घुमटकर सर, अविनाश पाटील, माजी सरपंच विकास थिगळे, योगेश शिंदे, दीपक मोरे, राहुल थिगळे, स्वप्नील जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गणेश शेठ थिगळे म्हणाले की संकटाच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. जळीतग्रस्त कुटुंबाचे नुकसान भरून काढता येणारे नसले तरी त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. माऊली सेवा प्रतिष्ठान आणि थिगळे परिवाराने केलेल्या या मदतीचे परिसरातून कौतुक होत असून या सामाजिक बांधिलकीमुळे बाधितांना मोठा मानसिक आधार मिळाला आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी व यांच्याशी संवाद साधला. आज आपल्या गावडेवाडी वंदे वस्तीतील राहुल सीताराम खंडागळे यांच्या घराला काल जी भीषण आग लागली होती, त्या लागलेल्या आगीत जे नुकसान झाले ते सगळं पाहून आपले जे ग्रामस्थ आहेत गावडेवाडीचे त्यांनी तर मदत केलीच. त्याचप्रमाणे आपल्या खेड तालुक्यातील गणेश शेठ थिगळे, कैलास दुधाळे आणि आज विकास थिगळे, राहुल थिगळे, रोहिणी थिगळे हे जे आपले खेड तालुक्यातून आंबेगाव तालुक्यासाठी आलेले जे कार्यकर्ते ते आज इथं भेट देण्यासाठी आलेले आहेत. खेड तालुक्यातील जवळके उदयगिरीचं येथील एक कुटुंब आहे राहुल सीताराम खंडागळे. परंतु नोकरी या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून या गावडेवाडीमध्ये आंबेगाव तालुका या ठिकाणी अनेक वर्षापासून स्थायिक आहे. काल रात्री त्यांच्या घराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली आणि या आगीमध्ये त्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. गावडेवाडी ग्रामस्थांनी त्यांना अनमोलाची मदत केलेली आहे. आमचे मित्र राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक गणेश भाऊ थिगळे यांनी काल 5,000 रुपयाची मदत केली आणि आज देखील या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार, मग त्यामध्ये सातकसरचे माजी सरपंच विकास थिगळे असतील, त्यांचा सगळ्या परिवार असेल, राहुल थिगळे आणि रोहिणीताई गणेश थिगळे यांनी देखील 5,000 रुपयांची आता रोख स्वरूपात मदत केली आणि काल 5,000 रुपयांची अशी एकूण 10,000 रुपयांची रोख स्वरूपात थिगळे परिवाराच्या वतीने मदत झालेली आहे. माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी 4,000 रुपयांचा किराणा आणि त्यांना लागणारे सगळ्या प्रकारचे कपडे आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर राहुल सीताराम खंडागळे यांच्या घराला नेमकी आग लागल्यामुळे काय काय नुकसान झालं हे ते स्वतः या ठिकाणी सांगतील. करायचं कसं? ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस घरातील सर्व सदस्य कुठे होते? तुम्ही यात्रा होती गावडेवाडीची, यात्रेला गेले होते सगळे. आणि तुम्ही जे 60,000 रुपये काढून आणले होते ते कशासाठी आणले होते? फरशीचं मटेरियल भरलं मी, घराची फरशी बसवते, फरशीच्या मटेरियलचे पैसे द्यायचे होते. म्हणजे बँकेंना सुट्टी असल्यामुळे त्यांना घरकुल योजनेतून जे
घरकुल मिळाले त्यासाठी त्यांनी 60,000 रुपये कॅश काढून आणून ठेवले होते आणि ते उद्या त्यांना कामगारांना द्यायचे होते, पण त्यांचं ते 60,000चं पण नुकसान झालेलं आहे. मुलांचे पुस्तकं वगैरे सगळं सामान जळून गेलं. सगळं सामान जळून गेलंय. आता आपण इकडे बघतोय का घरातलं सामान सकट जळालंय, 15 शेळ्या जळाल्यात, काही कोंबड्या वगैरे असे जे छोटे छोटे प्राणी आहेत त्यांची उपजीविका करणारे ते सर्वच पूर्ण खाक झाले. घरातील किराणा जे आता त्यांनी जे धान्य अर्धलीन शेती करून जे गोळा केलं होतं ते सगळं धान्य पूर्ण तांदूळ असू, ज्वारी असू, शेंगदाणे वगैरे सगळंच पूर्ण जळून गेले. छोटे छोटे मुलांची वह्या पुस्तकांसकट सगळी राख झालेली आहे. आता आपण तुम्ही सांगू. आता खेड तालुक्यातील आपले जे गणेश शेठ थिगळे आहेत तर त्यांचा ह्या परिवाराशी खूप जुना असा ऋणानुबंध आहे, तर ते तुम्हाला थोडक्यात त्याच्याविषयी माहिती सांगा. गेलं तर ह्या परिवाराशी संबंध गेली 3 महिन्यापूर्वी आला. जिल्हा परिषदची निवडणूक असताना हा परिवार आपल्या जवळके उदागिरी ह्या ठिकाणचा रहिवासी परिवार आणि मतदार यादीत नावं चेक करता करता राहुलशी संपर्क आला. माझा पुतण्या विकी असेल किंवा दुसरा पुतण्या राहुल थिगळे असेल यांनी ह्या परिवाराशी कॉन्टॅक्ट केला आणि हा परिवार गावडेवाडी ह्या ठिकाणी ह्या मळ्यात राहतोय असं समजलं. त्यानंतर मग राहुलचा शिंदेचा नंबर घेतला आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालं. एक जवळचा संबंध निर्माण झाला. पण हे करत असताना काल अचानक गावडेवाडीची यात्रा होती म्हणून बहिणीकडे यात्रेला निघालो होतो आणि येता येता फोन आला की असं राहुलच्या घराचं जळीत झालंय आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मग ते पाहण्यासाठी मी माझी पत्नी ज्या जिल्हा परिषदला निवडणुकीसाठी उभ्या होत्या त्या ह्या ठिकाणी इलेक्शनच्या काळात येऊन या परिवाराला मदत करून त्यांना आर्थिक मदत असेल किंवा उपजीविकेचं साहित्य असेल ते देऊन गेलेले होत्या. आणि त्यामुळे मग आम्ही यात्रेला जाता डायरेक्ट इकडे ह्या घरी आलो आणि इथली भीषण परिस्थिती पाहिली. खूप भयावह परिस्थिती होती. 14-15 शेळ्या जागेवर मरून बसलेल्या अवस्थेत, काही झोपलेल्या अवस्थेत होत्या. त्यात वाईट म्हणजे 3-4 शेळ्या ह्या गाभण होत्या. जेव्हा पोस्टमॉर्टम केलं तेव्हा त्या गाभण असल्याचं लक्षात आलं. इतकं वाईट आणि भयानक चित्र ह्या ठिकाणी होतं आणि हा परिवार अक्षरशः ह्या ठिकाणी ओक्साबोक्शी काल रडत होता. गावातील बरीचशी मंडळी देखील ह्या ठिकाणी उपस्थित होती. त्यांनी त्यांच्या परीने ह्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये गावचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य असतील, आमचे मित्र उद्योजक सचिन भाऊ गावडे असतील, त्यांच्या मिसेस पत्नी योगिताताई गावडे असतील, त्या ह्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांनी देखील या ठिकाणी सर्व पाहणी करून ह्या ठिकाणी ह्या परिवाराला कशी मदत करता येईल याचा विचार केला. मग काल आम्ही ठरवलं की आपल्या जवळ काय ते मी 5,000 रुपये काल आम्ही आमच्या थिगळे परिवाराच्या वतीनं मदत केली आणि आज आमचे पुतणे मंडळी, आमचा मित्र कैलास शेठ दुधाळे जे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात एक चांगल्या पद्धतीचं काम गोरगरीब लोकांना मदत करण्याचं काम या ठिकाणी करत असतात. त्यांना फोन केला, ते म्हणले आपण उद्या जाऊ आणि त्यांना किराणा आणि माऊली सेवा प्रतिष्ठानच्या तर्फे कपडे वगैरे काय देता येतील ते पाहू आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आलो. मग आविभाऊ पाटील असतील आणि आमचे घुमटकर सर असतील, आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आलोय आणि ही आर्थिक मदत या ठिकाणी ह्या परिवाराला देतोय. नुसतं बोलून कोणती गोष्ट होत नसते, त्यासाठी काहीतरी करणं गरजेचं असतं. काल आपण पाहिलं बरेचशी मंडळी या ठिकाणी आली, मग त्यात काही निवडून आलेले देखील काही उमेदवार होते, गावातील काही हे होते, पण नुसतं बोलणं उपयोग नाहीये. तिथं लगेच काय करता येईल हे तत्पर करणं गरजेचं आहे. कारण एकदा वेळ खूप महत्वाची असते. कारण ह्या परिवाराला आज अन्न सुद्धा खाण्यासाठी या ठिकाणी कोणती वस्तू शिल्लक राहिलेली नाहीये. त्यामुळे आम्ही तत्पर आज या ठिकाणी आलो. बोलण्यापेक्षा करणं खूप महत्वाचं असतं आणि ते करून या परिवाराला कशी मदत करता येईल हे या ठिकाणी आम्ही पाहिलं. काल बरेच जण आले, त्यांनी मग या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केल्या आणि ते आता फेसबुकला लाईव्ह केले. हे चुकीचं आहे. ज्या परिवारावर दुःख झाले त्या परिवाराला सांत्वन करायचं सोडून तुम्ही व्हिडिओ आणि क्लिप करून ती व्हायरल करताय, हे फार चुकीचं आहे. आर्थिक मदत करून ह्या हाताची खबर ह्या हाताला लागली नाही पाहिजे की आपण काय मदत करतोय. हे असं काम केलं तर खऱ्या अर्थानं समाजाला आणि त्या व्यक्तीला देखील घ्यायला या ठिकाणी चांगलं वाटतं. माझी एवढीच विनंती आहे
की तुम्ही 100% आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. तुम्ही धीर धरा. तुम्ही परत पहिल्यासारखं सगळं तुमचं व्यवस्थित होईल. कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत. तुम्ही कधी आम्हाला फोन करा. आम्ही तुम्हाला शब्द देतो की आम्ही सगळेजण या ठिकाणी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी विनंती आहे की आपल्या परीनं जमेल तशी मदत ह्या परिवाराला ह्या ठिकाणी करावी अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून आधार देतो की भाऊ सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही खचून जाऊ नका. आम्ही अशी असंख्य लोक आहेत की जी गोरगरिबांसाठी ह्या ठिकाणी मदत करतात. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आमचे मित्र कैलास भाऊदुधाळे हे या गोष्टीवर आघाडीवर असतात. त्यांचा नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी देतो. कसलेही अडचण तर ते तुम्हाला फोन करतील. त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. खंडागळे कुटुंबाला खेड तालुक्यातून मदत झाली त्याचप्रमाणे आपल्या आंबेगाव तालुक्यातून गावडेवाडी अवसरीतून सर्वांनी मदत करावी ही योद्धा चॅनलच्या वतीने मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. सगळी मंडळी इथं राहत असते आणि आजची अतिशय दुर्दैवी घटना झालेली. आज गावडोडी गावची यात्रा आहे. आम्ही सगळेजण तिथे यात्रेमध्ये होतो आणि ही घटना घडल्यानंतर सगळ्यांनी तात्काळ इकडे नाव घेतली. परंतु आज राहुलचं जर पाहिलं तर 8 मोठ्या शेळ्या आणि 5 करडं म्हणजे 13 जनावरं त्याची जी लक्ष्मी ती सगळी अक्षरशः डोळ्यासमोर जळून खार झाली. पाहिजे धान्य जळून गेले, शेंगा जळून गेल्या, थोडेफार पैसे होते गाठीचे ते पण गेले. आज खूप मोठ्या अडचणी ते कुटुंब आले. आम्ही तात्काळ तिथं त्या ठिकाणी सरकार असतील, तलाठी असतील यांना फोन करून बोलून आता पंचनामा चालू केला आहे. पंचनामा आता सुरू आहे. शासनाच्या माध्यमातून त्यांना काय मदत मिळून देता येईल ते आता सगळं त्याला बघावं लागेल. त्याला आता उभं करावं लागेल. शासनाची मदत येईलच पण स्थानिक पातळीवर सुद्धा त्याचे संबंध इथं प्रत्येक माणसासंग चांगले आहेत. त्या ठिकाणी अजून आपण पाहिलं तर पंचायत समिती सदस्य सुद्धा कारण त्याचे खेड तालुक्यातले संध्याकाळी आले, तिकडचे पंचायत समिती सदस्य सुद्धा इथं आले, अनेक ग्रामस्थ जमा झाले. तर स्थानिक पातळीवर आता सगळ्यात पहिलं त्याला इथं जगण्यासाठी कसं उभं करता येईल, त्याला लगेच तात्काळ काय मदत करते तो आमचं त्या गोष्टीला प्राधान्य राहणार आहे. आणि ती सगळी आमची देवाभावाची माणसं नक्की आम्ही सगळ्यांना त्यांना मदत करू.